नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये। KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरोड राजमार्ग यशाचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे मित्रांनो। चला पाहूया या प्रसिद्धीपत्रकात प्रवेशपत्रांबाबत काय माहिती आहे इन डिटेलमध्ये। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट नोटिफिकेशन्स तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट। जी परीक्षा होणार आहे, जी नियोजित आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, त्यासाठी तुम्हाला प्रवेशपत्र आलेले आहेत। ती कशी डाउनलोड करायची त्याचा संपूर्ण डेमो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला हे महत्त्वाचं नोटिफिकेशन बघावं लागेल। आता तुम्हाला ऑनलाईन ज्यावेळी हे डाउनलोड करायचं आहे प्रवेशपत्र, त्यासाठी तुम्हाला mpsconline.government.in या वेबसाईटला जायचं आहे मित्रांनो। तुम्ही गुगलला MPSC टाकल्यानंतर स्क्रोल करून खाली जायचं आहे मित्रांनो आणि MPSC ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीम आहे आणि लॉग इन आहे, त्या लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल, ज्याच्यामध्ये लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे। त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि जो तुमचा पासवर्ड आहे तो टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये कॅप्चा येईल, तो कॅप्चा तुम्हाला टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे मित्रांनो। मग तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन झालेला आहात। आता आपल्याला माय अकाउंटवरती आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये माय अकाउंटवरती जायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ज्या परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे त्या परीक्षा तुम्ही तिथे येणार आहेत। स्क्रोल करून खाली जायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला आता ज्या परीक्षेचं हॉल तिकीट काढायचं आहे त्याचं तुम्हाला इथं आलेलं आहे बघा, महाराष्ट्र गॅजेटेड सिव्हिल सर्व्हिसेस कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झाम 2024। त्याच्यामध्ये तुम्हाला इथं व्ह्यू आणि पेमेंट हिस्ट्री, व्ह्यू या बटनावर क्लिक करायचं आहे। व्ह्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं कोपऱ्यात फ्री रिसिप्ट आणि ॲडमिट कार्ड अशा पद्धतीचं दिसेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिट कार्डवरती क्लिक करायचं आहे। व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ॲक्शनमध्ये डाउनलोड येईल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे, म्हणजे तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यात येईल मित्रांनो। अशा पद्धतीनं तुम्ही MPSCचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकताय, जे आलेलं हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करू शकताय। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो। धन्यवाद।